बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याने सुपर हिरो बनून सर्वांचेच मन जिंकले आहे। त्याची क्रिश सिरीज चाहत्यांना खूपच आवडली आणि आता चाहते क्रिश 4 ची वाट पाहत आहेत। आणि सूत्रांच्या आधारे अशी बातमी आहे की या चित्रपटामध्ये आपल्याला टाइम ट्रॅव्हल आणि जादू पुन्हा दिसणार आहे आणि या चित्रपटाचा विलन स्वतः क्रिशच असेल। यावरून आपल्याला कळते की या चित्रपटाची स्टोरी अशी काहीतरी असू शकते की क्रिश रोहितला भेटण्यासाठी किंवा जादूला भेटण्यासाठी पास्ट मध्ये जातो आणि टाइमलाईन मध्ये केल्या गेलेल्या काही चेंजेस मुळे फ्युचर बदलून जाते आणि आता क्रिश समोर एक एविल क्रिश उभा आहे। आय नो की ही एक महत्वाची डिटेल आणि इंटरेस्टिंग फॅक्ट होता, त्यासाठी प्लीज एक लाईक नक्की करा। क्रिश 4 मध्ये ऋतिक सोबत कोणती अभिनेत्री झळकणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे। अभिनेत्री श्रद्धा कपूर ही क्रिश 4 मध्ये ऋतिक सोबत पाहायला मिळणार आहे असं सांगितलं जात होतं, पण आता याबाबत एक अपडेट समोर आला आहे। कोई मिल गया चित्रपटामध्ये ऋतिकची नायिका ही प्रीती जिंटा होती, तर क्रिश आणि क्रिश 3 मध्ये ऋतिकची जोडी ही प्रियंका चोप्रा सोबत जुळली होती। तर क्रिश 4 मध्ये ऋतिक सोबत श्रद्धा कपूर दिसणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे, पण तुर्तास तरी असे काही निश्चित नसल्याची माहिती बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार मिळालेली आहे। प्रोडक्शन टीमच्या एका जवळच्या सूत्राने हे स्पष्ट केलं आहे की चित्रपटाबद्दलच्या सर्व कास्टिंग अफवा खोट्या आहेत। आम्ही अद्याप कास्टिंगची प्रक्रिया सुरू केलेली नाही, त्यामुळे क्रिश 4 मध्ये ऋतिकची नायिका बनणार तरी कोण हा प्रश्न चाहत्यांना सतावतोय। मागील काही दिवसांपासून क्रिश 4 च्या टीमने जोर लावला असून सध्या क्रिश 4 च्या पटकथेला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असल्याचं समोर आलं आहे। ज्येष्ठ दिग्दर्शक राकेश रोशन यांचा कोई मिल गया हा सायन्स फिक्शन चित्रपट 21 वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। 2006 मध्ये क्रिशच्या माध्यमातून या चित्रपटाचा पुढचा भाग आला आणि 7 वर्षांनी 2013 मध्ये क्रिश 3 प्रदर्शित झाला। हा चित्रपट येऊन 11 वर्षे लोटली तरी क्रिश 4 ची प्रतीक्षा ही संपलेली नाही आणि क्रिश 4 ची उत्सुकता ही प्रेक्षकांना खूपच जास्त आहे, कारण क्रिश हा भारताचा पहिला सुपर हिरो आहे की जो आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसलाय। तुम्ही या चित्रपटासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन चित्रपटांबद्दल अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका। भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।